महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। पराभूत उमेदवारांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे। विधानसभा निवडणुकीवरती आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी या उमेदवारांकडून करण्यात आली। काटोलचे पराभूत उमेदवार सलील देशमुख, हिंगण्याचे पराभूत उमेदवार रमेश बंग, पूर्व नागपूरचे धुनेश्वर पेठे, अकोटचे महेश गगनाने आणि बुलढाण्याच्या जयश्री शेळके यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली। आक्षेप असा आहे की रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ॲक्टनुसार सेक्शन 80A-B-C मध्ये जो दिलेला आहे की तुम्ही ड्यू प्रोसेस फॉलो ज्या केल्या पाहिजे ते ड्यू प्रोसेस निवडणूक आयोगातर्फे केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे EVMवर इलेक्शन घेण्याकरता ती प्रोसिजर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला फॉलो करण्याची आवश्यकता आहे, तर ती केलेली नाही आहे। तर त्याच्या विरोधामध्ये ॲक्च्युली हे पूर्ण इलेक्शन प्रोसेसवरच या ठिकाणी आम्ही आक्षेप उचललेला आहे की प्रोसेसच जो आहे ती ड्यू फॉलो केलेली नाही आहे, त्यामुळे हे इलेक्शन वॉइड आणि नल त्या ठिकाणी ठरवण्यात यावं, हा त्याच्यात मूळ मुद्दा आहे। तक्रारींच्या विरुद्ध जी लोकांची मागणी आहे की कुठेतरी आमचं जे मतदान आहे हे मतदान चोरी नाही झालं पाहिजे, आम्हाला आमच्या मतदान ज्याला दिलं त्याच्यापर्यंतच पोहोचलं पाहिजे आणि हा आपला लोकशाहीचा जो हक्क आहे हा हक्क आमचा त्या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे, याच्यासाठी ही याचिका महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी केली आहे। त्याचंच फायलिंग आता त्या ठिकाणी चालू आहे, याच्यासाठी आम्ही इकडे या ठिकाणी उपस्थित आहोत।